प्रबळ इच्छाशक्ती असली ना की आपल्याला मार्ग आपोआप मिळत जातो आणि आपल्याला जे हवं आहे ते आपण आपल्या लाईफमध्ये कमवू शकतो. आणि याचं एक खूप चांगलं उदाहरण माझ्या वाचनात आलं. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं. बऱ्याचदा आपण कारणं देत असतो ना की माझं मूड नाही आहे, बऱ्याचदा आपली बॉडी साथ देत नाही आहे, फिजिकल पेन असतं किंवा काहीतरी मेंटली आपण डिस्टर्ब झालेलो असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ॲक्च्युली ज्या गोष्टी करायच्या त्या आपण करण्यापासून स्वतःला रोखत असतो किंवा आपण टाळाटाळ करत असतो. मी आहे ना काही गोष्टी 2026 सुरू होण्यापूर्वी करायचं ठरवलं. कारण आपण बऱ्याचदा नवीन वर्षाचा संकल्प करतो आणि तो 1 जानेवारीला केलेला संकल्प 4 ते 5 जानेवारीपर्यंतच चालतो, त्याच्यानंतर तो संपून जातो. आणि मग ज्या गोष्टी मला 2026मध्ये करायच्या आहेत, ॲक्च्युली मला माझी लाईफ ज्या पद्धतीने चेंज करायची आहे, त्याच्यासाठी मी आत्तापासून सुरुवात केली आहे. अँड ट्रस्ट मी, जेव्हा मी या गोष्टी सुरू केल्यात तर मला माझ्या आयुष्यामध्ये आपोआप बदल झालेले जाणवत पण आहेत. आणि त्याच्यातली सगळ्यात महत्त्वाची एक सवय मी स्वतःला लावून घेतली आहे, ती म्हणजे सकाळी उठल्या उठल्या नो फोन, नो सोशल मीडिया. मग आता या गोष्टीला कशाने तरी रिप्लेस करायला हवं आहे. सो आता मी माझ्या डोक्याजवळ झोपताना एक खूप महत्त्वाची गोष्ट ठेवते अँड दॅट इज पुस्तक. कुठलेही अवांतर वाचनाचं पुस्तक ते मी ठेवते. सकाळी मी स्वतःवरती कुठल्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स टाकत नाही की तुला उठल्यानंतर हेच रीड करायचं, तेच रीड करायचं. मी एक रॅन्डम पेज ओपन करते आणि मी ठरवते की ते वाचायचं आहे म्हणून. जर ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये इंटरेस्ट आला तर आपण ते वाचत जातो. जसं आपण मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर एक 30 सेकंड्सचा व्हिडिओ पाहायला लागतो आणि तो 30 सेकंड्सचा व्हिडिओ तुम्हाला अगदी अर्धा तासापर्यंत, कधीकधी 1, 1.5, 2 तासापर्यंत स्क्रोल करायला भाग पाडतो. तसंच कधीकधी एक पुस्तकाचा एक पॅराग्राफ तुम्हाला त्या पुस्तकाची पुढची काही पानं वाचण्यासाठी डेफिनेटली पुश करत असतो. आणि आजची गोष्ट म्हणजे मी आज सकाळी सकाळी हे पुस्तक घेतलं. 1 मिनिटात जीवन बदलू शकतं, विली जोली यांचं हे पुस्तक आहे. आणि मी एक रॅन्डम पेज ओपन केलं अँड गेस व्हॉट, ते पुस्तक, त्या पुस्तकातलं ते पेज इतकं इन्स्पायरिंग होतं की त्याच्यानंतर माझं स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर बदललाच, पण एक स्वतःला एक प्रश्न पडला की आपण खरंच किती कारणं देतो, आपण खरंच किती गोष्टींची टाळाटाळ करतो. एक छोटासा किस्सा आहे या बुकमध्ये, तो मी सांगते. डब्ल्यू मिशेल, ज्यांना अमर माणूस म्हणून ओळखलं जातं. ॲक्च्युली हे पुस्तक, या पुस्तकातून तो पॅराग्राफ वाचल्यानंतर मी जाऊन ऑनलाईन सर्च पण केलं त्यांच्याबद्दल, यूट्यूबवरती त्यांचा एक शॉर्ट व्हिडिओ पण पाहिला आणि असं वाटलं की यार हॅट्स ऑफ, म्हणजे काय माणसं असतात या जगामध्ये आणि आपण म्हणजे कुठे आणि कसल्या विळख्यामध्ये स्वतःला अडकवून ठेवतो. हा माणूस ज्यावेळेला विद्यार्थी दशेत होता, शाळा प्लस तो कामही करायचा केबल ऑपरेटरचं, पण त्यांना गाडी चालवायला फार आवडायची, बाईक रायडिंग. आणि मग शाळा आणि काम याच्यामध्ये जो काही थोडाफार वेळ मिळायचा, याच्यामध्ये हा माणूस मस्तपैकी आपली 2 व्हीलर घ्यायचा आणि रस्त्यावरती फेरफटका मारायचा. पण एके दिवशी असं झालं की समोरून एक ट्रक येत होता. त्या ट्रकमध्ये काहीतरी बिघाड झालेला आणि तो ट्रक सरळ येऊन डब्ल्यू मिशेल यांच्या गाडीवरती आदळला. अर्थात डब्ल्यू मिशेल यांच्या गाडीचा अपघात झाला, टू व्हीलरवरून ते एका बाजूला उडून पडले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचं जे पूर्ण शरीर आहे ते इंधनाने माखलेलं आहे. म्हणजे कुठल्या तरी प्रकारचं एक ऑइल त्यांच्या पूर्ण बॉडीवरती आहे. त्यांची बाईक पूर्ण त्या ऑइलमध्ये होते आणि थोड्याच वेळात तिथे फार मोठा स्फोट झाला. अर्थात जर त्यांचं शरीर त्या इंधनाने माखलेलं होतं, त्यांची मोटरसायकल जळाली, त्यांची बॉडी पूर्ण बर्न झाली. त्याच्यानंतर हॉस्पिटल आणि खूप सगळ्या सर्जरीज केल्यानंतर त्यांना एक गोष्ट समजली की आपली पहिली बॉडी, आपली पहिली स्किन, आपण जसे पहिले होतो तसे आपण कधीच होऊ शकणार नाही. पण हा माणूस तरीही खचला नाही. त्याच्यानंतर त्या माणसाने स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं, एक व्यवसाय उभा केला. त्या व्यवसायातून त्यांनी इतकं काही कमावलं आणि त्यांनी स्वतःसाठी एक विमान खरेदी केलं. गेस व्हॉट, की एक विमान खरेदी करणं एवढं त्यांनी कमावलं. आणि मग त्यांना त्या विमानातून फेरफटका मारणं, त्या विमानामध्ये बसून एक छानशी सफर करून येणं, हा त्यांचा एक आवडीचा शौक झाला, एक छंद झाला. पण ज्यावेळेला नशीब तुमची परीक्षा घ्यायचं ठरवतं त्यावेळेला कसं होतं पहा. एके दिवशी संध्याकाळी ज्यावेळेला डब्ल्यू मिशेल आपल्या विमानामध्ये बसून सफर करत होते, अचानक विमानाच्या इंजिनामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांनी जमिनीवरती परत येण्यापूर्वी परत एकदा त्यांच्या विमानाचा अपघात झाला. त्याच्यानंतर त्या अपघातामध्ये ते कोमात गेले. काही दिवसांनी ज्यावेळेला ते शुद्धीवरती आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं
की त्यांचे दोन्हीही पाय निकामी झालेले आहेत आणि ते आयुष्यभर आता व्हीलचेअरवरती असणार आहेत. आता त्यांच्याबरोबरच्या बऱ्याच लोकांना वाटलं की आता तरी हा माणूस थांबेल, कारण जर आता त्याची बॉडीच साथ नाही देऊ शकत आहे तर हा माणूस काय करणार आहे. पण ज्यावेळेला ते शुद्धीवरती आले, ज्यावेळेला त्यांना समजलं की आपलं अर्ध शरीर आता आपली साथ नाही देऊ शकत, त्यावेळेला तो माणूस काय म्हटला माहिती आहे, आत्तापर्यंत कदाचित 10,000 गोष्टी अशा होत्या की ज्या मी करू शकेन, आत्ता 9,000 गोष्टी आहेत ज्या मी करू शकेन आणि त्या मी करेन. म्हणजे कुठल्या लेवलचं ते डेडिकेशन असेल, कुठल्या लेवलची ती जिद्द असेल, कुठल्या लेवलचं म्हणजे कुठून येत असेल हे सगळं. आपण सकाळी अंथरुणातून उठतोय, अरे यार आज माझी पाठ फार दुखतीये, काल मी अभ्यास केला होता फार, अरे यार आज माझं हे दुखतंय, मी फार काम केलं होतं, अरे यार काल मी दिवसभर काहीच नाही केलं म्हणून पण माझं अंग दुखतंय. आपण ही कारणं देतो. आपण या लोकांसारखं बनायचं सोडा, पण त्याच्यातलं थोडं तरी काहीतरी घ्यायला पाहिजे ना. सो ही एक सिरीज असेल व्हिडिओची, ज्याच्यामध्ये 2026 येण्यापूर्वी तुम्ही स्वतःमध्ये काय बदल करायला पाहिजेत हे मी अगदी शॉर्ट व्हिडिओजमध्ये सांगेन. अँड ट्रस्ट मी, तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये हव्यात त्या गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील, तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्यासाठी मॅनिफेस्टेशन काम करत नाही, माझ्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करत नाही, तर या गोष्टी फॉलो करून पहा. तुमच्यासाठी मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या सगळ्या गोष्टी खूप मॅजिकली काम करतील. सुरुवात तर करून पहा. मी तर सुरुवात केली आहे. तुम्ही कधी सुरुवात करताय हे मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही सुरुवात करणार असाल, आय एम गोना स्टार्ट असं कमेंटमध्ये लिहा. मग त्याच्यानंतर पुढचे जे पार्ट्स आहेत ते तुमच्या भेटीला येतील आणि ऑब्व्हियसली तुमच्या लाईफला एक दिशा मिळेल. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमचं जे काम करताय, तुमचा जो अभ्यास करताय, ते सोडून वेगळं तुम्हाला काहीच करायचं नाही आहे. पण हां, या गोष्टी तुम्ही फॉलो करायला लागल्यानंतर मी या गोष्टीची 100% खात्री देऊ शकते की आत्तापर्यंत तुम्ही जो अभ्यास करत होता आणि त्याच्यातून तुम्हाला जे आउटपुट मिळत होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट चांगलं आउटपुट तुम्हाला तिथून पुढे मिळायला लागेल. कारण तुम्ही मेन त्या गोष्टीमध्ये बदल केलेला असेल, जी गोष्ट तुमच्या अभ्यासामधला, जी गोष्ट तुमच्या माइंडसेटमधला, जी गोष्ट तुमच्या कॉन्सन्ट्रेशनमधला सगळ्यात मोठा अडथळा ठरत आहे, जी कदाचित अजूनही तुम्हाला माहिती नाही आहे. सो जर तुम्हाला ते अडथळे जाणून घ्यायचे असतील, स्वतःची लाईफ चेंज करायची असेल, तर व्हिडिओच्या खाली कमेंट करा चेंज. मी डेफिनेटली पुढचे पार्ट्स घेऊन येईन. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटूयात आपण या सिरीजचा पुढच्या पार्टमध्ये. थँक्यू.